नमस्कार सर्वांना। सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे मिसळ पावची रेसिपी। त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 4-5 लसूण पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं, अर्धा कांदा बारीक कापून टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2-4 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत आणि ही फोडणी आपण छान परतणार आहोत। पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि ह्याला पुन्हा आपण छान फ्राय केलेला आहे। अर्धा चमचा हळद टाकून आपण तेही फ्राय करून घेतलेलं आहे आणि ही पाव किलो मटकी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही मोडाची मटकी किती सुंदर दिसते पाहू शकता। आणि आता ही मटकी आपण छान तेलावर परतून घेऊन याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मटकी शिजेपर्यंत आपण इथं थोडंसं खोबरं, 2 मीडियम साईजचे कांदे, अर्धा इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो हे सर्व आपण जिन्नस भाजून घेतलेला आहे। आणि आता ते थंड करून आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण आपण वाटून घेणार आहोत। हे पाहू शकता, हे वाटण वाटलेलं आहे। आपल्या हे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता ते थंड होईपर्यंत ह्याच्यामध्ये 4 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि घरगुती मसाला 2 चमचे टाकून पहिले मसाला फ्राय करून घेतलेला आहे। मसाला पहिला फ्राय केल्यावर भाजीला छान कट येतो, म्हणून पहिला मसाला तेलावर परतून घ्यायचा। ही तुमच्यासाठी टिप आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून हे आपण छान फ्राय करून घेणार आहोत। हे पहा, आता मसाला तेल सोडायला लागलेला आहे, म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका। हे पहा, अशा प्रकारे आता आपला मसाला भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थंड झालेलं आहे कुकर, आता बघू शकतोय आपण, आता त्याची वाफ गेलेली आहे। आता ते कुकरमधलं आपलं शिजवलेली मटकी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। कुकरमध्ये पहिलेच मी जास्त पाणी टाकलेलं आहे आणि वरून पाणी टाकायची मला काही गरज वाटत नाही। जर मला वाटलं तरच मी थोडंसं पाणी घालणार आहे। आता आपली मटकीची उसळ कितपत आपल्याला घट्ट किंवा पातळ पाहिजे अशा प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता। मी पहिलंच भरपूर पाणी टाकलेलं आहे, मला वरून पाणी टाकायची गरज पडलेली नाही। हे पहा, आता मी हे वरून पाणी टाकणारही नाही। ही मटकी आपण टाकून ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि आता हे कुकरमधलं सर्व पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपण मटकी शिजवताना थोडीसं मीठ टाकलं होतं, आता वरून थोडंसं आणखी मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। कापलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। हे पहा किती छान कट आला आहे। कशी वाटली रेसिपी?